काल मी गव्हाची कुरडई बनवली होती. तीही पारंपरिक पद्धतीने 3 दिवस गहू पाण्यामध्ये भिजत ठेवून त्यामधलाच थोडासा चीक मी फ्रीजमध्ये शिल्लक ठेवलेला होता दुसऱ्या दिवशीसाठी. तोच आज मी शिजायला ठेवत होते. आता बऱ्याच जणांना असा हा गव्हाचा चीक खायला खूप आवडतो, तर काही जणांना अजिबात आवडत नाही. आमच्याकडे तर सर्वांनाच खूप आवडतो. आरवचा तर खूपच फेवरेट आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे हा चीक थंड तर झालताच, पण खूपच निबर झालता. चमच्याने फोडणं शक्य नव्हतं आणि हात घालणं देखील शक्य नव्हतं, कारण खूप थंड होता. थोडं थोडं चमच्याने आणि हाताने हा चीक आहे तो मी एकसारखा करून घेतला. त्यानंतर जेवढा चीक होता तेवढंच पाणी गरम करायला ठेवलं. नंतर लक्षात आलं की घरामध्ये हा चीक खायला थोडासा पातळच आवडतो, त्यामुळे आणखीन थोडंसं पाणी घातलं, चवीकरता मीठ घातलं, चीक घातला आणि याला व्यवस्थित फेटून घेतलं. थोड्या वेळामध्येच हा चीक घट्टसर झाला. झाकण ठेवलं आणि 5 ते 6 मिनिटासाठी वाफ काढली. 2 वेळा झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटासाठी याला वाफ काढली. त्यानंतर चिकावरती छान चकाकी आलेली होती, म्हणजे चीक व्यवस्थित शिजलेला होता. पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या गव्हाच्या कुरडईचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. आमच्याकडे असा हा गव्हाचा चीक असाच मिठाचा खायला आवडतो किंवा त्यावरती थोडी साखर घालून खायला आवडतो. बऱ्याच ठिकाणी जिरे घालतात किंवा दूध घालतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.